नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 80 ते 100 अगदी सोप्या भाषेत आणि सखोल पद्धतीने समजून घेणार आहोत. आणि ही कलमे मुख्यतः संसदेची रचना, संसद सदस्य, अधिकारी आणि संसदेमधील कामकाज यांच्याशी संबंधित आहेत. चला तर मग एक एक कलम आपण एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. आता आहे कलम 80. ओके, याबद्दल जर सांगायचं झालं तर हे कलम आहे राज्यसभेची रचना. याबद्दल कलम 80 मध्ये राज्यसभेची रचना सांगितलेली आहे. आणि राज्यसभा म्हणजेच संसदेचे वरचे सभागृह, ज्याला आपण अप्पर हाऊस सुद्धा म्हणतो. राज्यसभेची कमाल सदस्य संख्या 250 असू शकते आणि त्यामध्ये 238 सदस्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून निवडले जातात आणि 12 सदस्य जे असतात ते राष्ट्रपती स्वतः नियुक्त करतात. आता राष्ट्रपती जे 12 सदस्य नियुक्त करतात ते बेसिकली कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा क्षेत्रातील तज्ज्ञ असतात. ओके, आता पुढे कलम बघायचे झाले तर ते आहे कलम 81, लोकसभेची रचना. म्हणजेच कलम 81 मध्ये लोकसभेची रचना सांगितलेली आहे. लोकसभा म्हणजेच की संसदेचे खालचे सभागृह, लोअर हाऊस. आणि लोकसभेतील सदस्य थेट जनतेकडून निवडले जातात आणि लोकसभा सदस्यांची संख्या जास्तीत जास्त 552 असू शकते. ओके, नंतर आहे कलम 82, प्रत्येक जनगणनेनंतर लोकसभेच्या मतदान संघाचे पुनर्वाटप केले जाते. त्यालाच आपण म्हणतो मतदारसंघ पुनर्वाटप. ओके, यालाच आपण काय म्हणतो, डिलिमिटेशन. ओके, यालाच डिलिमिटेशन म्हणतात. यामुळे लोकसंख्येनुसार प्रत्येक राज्याला योग्य प्रतिनिधित्व मिळते. ओके, आता आहे कलम 83. याबद्दल जर सांगायचं झालं, संसद सदस्यांचा कार्यकाल. लोकसभेचा कार्यकाल हा 5 वर्षांचा असतो आणि राज्यसभा मात्र कधीही विसर्जित होत नाही. आणि राज्यसभेतील सदस्यांचा कार्यकाल हा बेसिकली 6 वर्षांचा असतो आणि दर 2 वर्षांनी 3 सदस्य निवृत्त होतात. ओके, कलम 84. याबद्दल जर सांगायचं झालं तर संसद सदस्य होण्यासाठी पात्रता काय आहे. संसद सदस्य होण्यासाठी काही अटी असतात. भारताचा नागरिक असणे, लोकसभा सदस्यासाठी किमान 25 वर्षे वय असणे आणि राज्यसभा सदस्यासाठी किमान 30 वर्षे वय असणे. ओके, नंतर बघूयात आपण कलम 85. याबद्दल जर सांगायचं झालं तर संसद अधिवेशन. बेसिकली राष्ट्रपती संसदेचे अधिवेशन बोलावतात आणि स्थगित करतात आणि लोकसभा विसर्जित करू शकतात. पण 2 अधिवेशनांमध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त अंतर असूच शकत नाही. ओके, नंतर आहे कलम 86. याबद्दल सांगायचं झालं तर म्हणजेच राष्ट्रपतींचा संदेश. राष्ट्रपती संसदेला संदेश पाठवू शकतात आणि संसदेला संबोधित सुद्धा करू शकतात. ओके, कलम 87. याबद्दल जर सांगायचं झालं, राष्ट्रपतींचे विशेष अभिभाषण. प्रत्येक वर्षाच्या पहिल्या अधिवेशनात आणि लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रपती संसदेला विशेष अभिभाषण देतात आणि या भाषणामध्ये सरकारच्या धोरणे आणि योजना सुद्धा सांगितल्या जातात. ओके, त्यानंतर आहे कलम 88. म्हणजेच राष्ट्रपतींचे विशेष अभिभाषण. प्रत्येक वर्षाच्या पहिल्या अधिवेशनात आणि लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रपती संसदेला विशेष अभिभाषण देतात आणि या भाषणामध्ये सरकारच्या धोरणे आणि योजना सुद्धा सांगितल्या जातात. ओके, आता आपण बघूयात संसदेतील अधिकारी संदर्भातील कलमे. कलम 89. ओके, कलम 88 आपण बघितलंय का. कलम 88 बद्दल जर सांगायचं झालं तर मंत्री आणि महान्यायवादी. मंत्री आणि भारताचे महान्यायवादी यांना संसदेत बोलण्याचा अधिकार आहे, परंतु ते सदस्य नसतील तर ते मतदान करू शकत नाहीत. ओके, आता आपण कलम 89 पासून बघूयात. संसदेतील अधिकारी संदर्भातील ही कलमे आहेत. ओके, आता राज्यसभा अधिकारी म्हणजेच की कलम 89. बेसिकली राज्यसभेचे सभापती म्हणजेच उपराष्ट्रपती हे असतात. ओके, आणि राज्यसभेचा उपसभापती सदस्यांमधून निवडला जातो. ओके, आता कलम 90 याविषयी जर सांगायचं झालं, उपसभापती म्हणजेच उपसभापती राजीनामा देऊ शकतात, पदावरून काढले सुद्धा जाऊ शकतात. ओके, नंतर आहे कलम 91. याबद्दल जर सांगायचं झालं तर सभापती नसल्यास उपसभापती राज्यसभेचे कामकाज चालवू शकतात आणि तेच चालवतात. ओके, कलम 92. याबद्दल जर सांगायचं झालं तर सभापती किंवा उपसभापती यांना पदावरून काढण्याचा प्रस्ताव असेल तर ते सभेचे अध्यक्ष स्थान घेऊ शकत नाही. ओके, आता आपण बघूयात लोकसभा अधिकारी या संदर्भातील कलमे. कलम 93. लोकसभेचे अध्यक्ष म्हणजे स्पीकर आणि उपाध्यक्ष म्हणजेच डेप्युटी स्पीकर हे असतात. ओके, आता बघूयात कलम 94.
याबद्दल सांगायचं झालं तर अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष राजीनामासुद्धा देऊ शकतात आणि पदावरून सुद्धा हटवले जाऊ शकतात. ओके. नंतर आहे कलम 95, अध्यक्ष नसल्यास उपाध्यक्ष लोकसभेचे कामकाज चालवतात. नंतर आहे कलम 96, याबद्दल सांगायचं झालं जर अध्यक्षांना हटवण्याचा प्रस्ताव असेल तर ते सभेचे अध्यक्षस्थान घेऊच शकत नाही. आता नंतर बघूया आपण संसद प्रशासनाबद्दल. ओके. सी कलम 97, म्हणजे संसद अधिकाऱ्यांचे वेतन आणि भत्ते हे संसद ठरवते. नंतर आहे कलम 98, संसदेसाठी स्वतंत्र सचिवालय म्हणजेच सिक्रेटेरिट असते. ओके. नंतर आहे संसद सदस्य. ओके, म्हणजेच कार्यपद्धती. ओके. कलम 99, याबद्दल सांगायचं झालं संसद सदस्य पद स्वीकारण्यापूर्वी शपथ घेतात. ओके. नंतर आहे कलम 100, याविषयी सांगायचं झालं संसदेमधील निर्णय बहुमताने घेतले जातात. तसेच सभेमध्ये किमान सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे, ज्याला कोरम म्हणतात. ओके मित्रांनो, कलम 80 ते 100 मध्ये मुख्यतः संसद रचना, संसद सदस्य, संसद अधिकारी, संसद कामकाज यांची माहिती दिलेली आहे. आणि ही कलमे MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी यासारख्या स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाची आहे. ओके. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी माझ्या बडी नावाचं चॅनल आहे यूट्यूबचं, त्याला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करू शकता. ओके. थँक्यू.